विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारविरुद्ध घेतली आक्रमक भूमिका। सुप्रीम कोर्टच्या ईडीवर ताशेरे ओढल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ईडी ही केंद्र सरकारची बटीक झाल्याचा आरोप केलाय। त्याच्याबरोबरच धुळे येथे अंदाज समितीच्या दौऱ्यात सापडलेल्या कोट्यवधी रुपयांवर त्यांनी गंभीर शंका उपस्थित करत समितीत व्यक्तीला थेट अटक करण्याची मागणी केली आहे। तसंच बीडमधील नव्या पोलीस अधीक्षकांचं स्वागत, संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून सरकारवर हल्लाबोल अशा अनेक मुद्द्यांवर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना मारा केलाय। सुप्रीम कोर्टानं ईडीच्या कारवाईबद्दल ताशेरे ओढले। सुप्रीम कोर्टानं असं म्हणलं की ईडी जी कारवाई करतात ना ते संविधान आणि संघराज्य घटनेच्या उल्लंघन आहे। मला असं वारंवार हीच भूमिका आम्ही मांडत आलेलो आहोत। ईडी मनमानी करते, केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते। ज्या पद्धतीनं अटक करणं, अटक केल्यानंतर वर्ष 2-2 वर्ष जामीन न देण्यासाठी प्रयत्न करणं आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ईडी ही केंद्र सरकारची बटीक झालेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने याच्याविषयी भूमिका मांडली। मला असं वाटतं याचं स्वागत सगळ्यांनाच केलं पाहिजे। सर, अंदाज समितीवरती जे काही आरोप झालेले आहेत पुण्यामध्ये पैसे घेण्याचे, त्यावरून सीएम साहेबांनी सांगितलं की आम्ही SIT लावलेली आहे, पण ते पारदर्शी तपास होईल काय सर? हे तर सत्य आहे की अंदाज समितीचा दौरा आहे, तिथं काही रक्कम, कोट्यवधी रुपयाची रक्कम सापडलेली। ही रक्कम का आली, कोणी आणली, रूम कोणाची होती? आता मी इथं या रूम मध्ये राहिलेलो आहे तर इथली जबाबदारी माझी आहे। या रूम मध्ये काही असेल तर इथली जबाबदारी माझी आहे। मला असं वाटतं त्याच्यामुळे ज्याची रूम असेल त्याची ती जबाबदारी, त्याला सगळ्यात आधी अटक केलं पाहिजे। या व्यक्तीला सगळ्यात आधी अटक केली पाहिजे, मग सत्यता बाहेर येईल। SIT होत असतात, वर्ष 2-2 वर्ष त्याच्या चौकशा चालत असतात, लोक विसरत असतात आणि म्हणून त्वरित सगळ्यात आधी इमिजिएट कारवाई, ज्याची रूम होती त्याला अटक केली पाहिजे। सगळ्यात पहिली भूमिका आम्ही ठेवलेली। अर्जुन खोतकर असं म्हणतात की आमचा काही त्याच्यामध्ये रोल नाही, आम्हाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र आहे। हे बघा, अर्जुन खोतकर काय म्हणतात मला माहिती नाही, पण ही रूम कोणाची होती? उद्या मला सांगा, ही माझी रूम आहे, माझ्या रूम मध्ये काही कसं असू शकतं? असेल तर मी यायच्या आधी आणून कोणी ठेवलं का? समजा ठीक आहे, त्याला माझं, मी त्याला माझं नाही मी म्हणेल, मग मी यायच्या आधी कोणी ठेवलं का? इथल्या अधिकाऱ्यांनी, कोणी, काय, हे पण बघितलं पाहिजे ना। आता ही दुनिया आहे, CCTV आहेत, कुठून कुठून काय काय येतं, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात। त्याच्यामुळे अर्जुन खोतकर जरी म्हटले असेल तर अर्जुन खोतकर त्या कमिटीचे चेअरमन आहेत। ती कमिटी त्या गेस्ट हाऊसला थांबणार होती आणि त्या गेस्ट हाऊसला हा पैसा सापडलेला आहे, त्यामुळे या पैशाचा संबंध या समितीच्या दौऱ्याशी आहे। मला तर एक विषय घ्या, अर्जुन खोतकरांना फडणवीस वाचवत आहेत का? मी कोणाच्याही विषयी व्यक्तिगत बोलणार नाही, परंतु अशा पद्धतीनं कोणत्याही समितीमध्ये माल प्रॅक्टिस होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तर अशा समितीच्या जे काही कार्यवाही आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे। सर, बीडला पोलीस कर्मचाऱ्याचा बदला झाला, रुटीन प्रोसेस आहे प्रशासकीय। मला असं वाटतं जर बीडच्या SP-नं त्या चांगल्या पद्धतीने केल्या असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। संभाजी भिडे असं म्हणतात की 6 जून शिवराज्याभिषेक तारखेनुसार होता, तिथीनुसार व्हावा आणि वाघ्या पुत्र दत्तवासुद्धा हटवण्यात यावा, इतिहास संशोधक हटवू नका, इतिहास संशोधक सोयीचं बोलतात। हे पहा, तिथी विषय तर आमचंही म्हणणं तेच आहे की शेवटी तारखा आणि तिथीमध्ये फरक आहे। तिथी इतिहास असेल, भूगोल असेल, याच्यातून प्रतीत होत असतात, तारखा काही त्याच्यातून प्रतीत होत नसतात। या भूमिकेविषयी आमचा काही, मला वाटतं, वाद असेल काय ना, परंतु वाघ्या कुत्र्याच्या विषयी जे काय असेल ते इतिहास संशोधकांनीच निर्णय घेतला पाहिजे। मी त्या संभाजी भिडेंनी कोणी निर्णय घेण्याची गरज नाही। सर, हिंदी एक मिनिट, पूर्ण मराठी बोलतो। अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे, शेतकऱ्यांचे अद्याप पंचनामे झाले नाही, काय होईल सरकार? शब्द अवकाळी पावसामुळे अतिवृष्टी झाली म्हणजे नाही, आता नाही शब्द तो। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। या राज्यामध्ये जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारने याच्याविषयी कोणती पावलं उचलली नाही। मला असं वाटतं ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस झाला याच्यातून जे नुकसान झालेलं आहे, याला नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे आणि याला नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे। वैश्विक प्रकरणात शासनाला अटक करण्यात आली।
उशीर झालेला आहे. मला वाटतं अशा प्रवृत्ती नुसते अटक नाही तर खेचून काढल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. अंबादास दानवे यांचा आजचा रोखठोक अंदाज म्हणजे केंद्र सरकार, ईडी, धुळेचा कोट्यावधीचा घोटाळा आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांवरील गंभीर मुद्द्यांना वाचा फोडणारा ठरेल. राजकारणात सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या या वक्तव्यांवर आता सरकार आणि संबंधित यंत्रणांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत राहा सिटी न्यूज.